निदा खानला लपवण्यामागे एमआयएम, जलील यांची चौकशी करा असा गंभीर आरोप संजय शिरसाट यांनी केलाय। निदा खानच्या अटकेनंतर शिरसाटांनी जलील यांच्यावर आरोप केलाय। निदा खान मुंबई ठाण्यामध्ये न जाता छत्रपती संभाजीनगरलाच कशी येते असा सवालही त्यांनी केलाय। मास्टरमाइंड समोर यायला हवा, शिरसाटांकडून एसआयटी चौकशीचीही मागणी करण्यात आली आहे। नाशिकमधील टीसीएस कंपनीतील लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणात फरार असलेली महिला आरोपी निदा खान हिला अखेर अटक करण्यात आली आहे। नाशिक गुन्हे शाखा आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत संभाजीनगरच्या नरेगाव परिसरातून निदा खानला ताब्यात घेण्यात आलंय। निदा खानच्या अटकेनंतर मंत्री संजय शिरसाट यांनी एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप केलाय। इम्तियाज जलील यांची देखील चौकशी झाली पाहिजे अशी मागणी शिरसाट यांनी केली आहे। काल ती पकडली गेली एकटी होती का? नाही, तिची आई पण होती, तिची मावशी पण होती। या 3 जणी तिथे थांबलेल्या होत्या आणि अत्यंत मध्यमवर्गीय लोक त्या ठिकाणी राहतात। कचरा वेचणारे, लोखंड स्क्रॅप विकणारे, दारूच्या हातभट्ट्या चालवणारे, गांजा विकणारे, असा एक मोठा गट त्या ठिकाणी कार्यरत आहे। म्हणजे नशेखोराचं जे काही केंद्र आहे ते नारेगाव आहे। म्हणून काल जे काही पोलिसांनी धाड टाकून अटक केली, त्यांना सुद्धा माहिती की त्यांना सपोर्ट कोणी केला। मी खात्रीलायक सांगतो, खात्रीलायक यामध्ये पूर्णपणे एमआयएमचा हात होता। एमआयएमने केलेला सपोर्ट आहे। आम्हाला शंका आहे, लोकांची चर्चाही आहे। एवढं नाशिकची ती महिला मुंबईला जात नाही, मालेगावला जात नाही, ठाण्याला जात नाही, ते संभाजीनगरलाच काय येते? तो नारेगाव परिसर ज्यांनी पाहिलाय त्यांना माहिती की तो परिसर कसा आहे। तिथं थांबून म्हणजे कुणाच्या लक्षातही येणार नाही की अशा ठिकाणी ती बाई थांबली असेल। म्हणून ते हे सगळं करणारे त्याच्या मागचे मास्टर माइंड हे निश्चितच संभाजीनगरमध्ये आहे। कालचं प्रकरणही त्याच पद्धतीचं होतं। आता तिला पकडले गेलेले आहे, तिच्याकडून अनेक माहिती समोर तर येणारच आहे। परंतु तुमच्या माध्यमातून सुद्धा मी मुख्यमंत्री साहेबाला सुद्धा भेटणार पण आहे। याची एसआयटी चौकशी झाली पाहिजे आणि याच्यातले मास्टर माइंड या मोहऱ्यांचा सोडून द्या, हे मोहरे ते भेटून जातील, पण मास्टर माइंड कोण आहे तो समोर आला पाहिजे अशी मागणी मी मुख्यमंत्री साहेबांकडे करणार आहे। मला वाटतं या प्रकरणाचे धागे दोरे हे फार लांबवर गेलेले असतात। बलात्काराचे प्रयत्न, धर्मांतराचे प्रयत्न, फसवणुकीचे प्रयत्न आणि सगळ्यात मोठा नशेखोरीचा प्रयत्न सुद्धा या माध्यमातून केले जातोय। आणि म्हणून मी तुमच्या माध्यमातून पुन्हा एकदा विनंती करतो की हा एमआयएमचा इम्तियाज जलील आणि त्यांच्याबरोबर असलेली इतर जे आहेत त्यांना सुद्धा या चौकशीतून त्यांची चौकशी झाली पाहिजे आणि या चौकशीतून निश्चितच मोठं षडयंत्र महाराष्ट्राला पाहायला मिळेल।